आम्ही चाललोय आमच्या फार्म हाऊसवर आणि इकडे बघा, तुम्हाला जर गाडी धुवायची असेल तर आमच्या पोरांना डीएम करू शकता, तुम्ही बघू शकता काळा दिसत असेल बट त्यांनी आंघोळ सुद्धा केली नाही. सो गाईज आम्ही आता सर्व मस्त आमच्या फार्म हाऊसवर जायला निघालोय आणि आमचा फार्म हाऊस जास्त लांब नाही आहे, हायवेलाच आहे. सो चलो. तर गाईज आम्ही आता आमच्या फार्म हाऊसवर पोहोचलोय. तर गाईज आम्ही इकडे गाडी साईडला पार्क करून फार्म हाऊसमध्ये जाऊ आणि आमच्या पोराला खूप घाई झाली आहे. सो तो चालले सर्वांच्या पुढे. अच्छा, तुम्हाला आतमध्ये दाखवते आमचा फार्म हाऊस. बघा इकडे आमचा स्विमिंग पूल सध्या भरलेला नाही आहे, भरून झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही इकडचं क्लायमेट बघू शकता, किती मस्त आहे. गाईज तुम्ही बघू शकता आमची रूम खूप दिवस झाली साफ नाही केली ना. सो आमच्या विंडो वगैरे ओपन करूयात आपण. बघा बाहेरचा व्ह्यू, सगळे विंडो ओपन करावे लागणार आहे. ही पण विंडो ओपन करू आपण. अरे ही विंडो ओपन नाही होत, आपण दुसरी विंडो ओपन करूया. मध्ये इकडे जाळ्या पकडल्या आहेत. सो मी त्या काढते आता साफ करून. झालं आपण इकडचं झाडून घेऊ हे सगळं आणि मग मी तुम्हाला नंतर दाखवते कशी आमची रूम आहे. ही जाळ्या वगैरे काढल्या. तर गाईज इकडे मी मस्त आता लादी पुसून घेते आणि सगळं झालं की मग तुम्हाला दाखवते. मी इकडे मस्त लादी वगैरे पुसून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी बाहेरचं साफ करायला घेतले ते दाखवते. तुम्ही आमच्या फार्म हाऊसचा व्ह्यू बघू शकता, किती मस्त वाटतोय. इव्हिनिंग टाईमला तर खूपच छान वाटते. म्हणजे आता इव्हिनिंगच झाली आहे पण नंतर 6च्या नंतर खूप छान वाटते. सनसेट वगैरे होईल मग तुम्हाला मी परत दाखवेल. आपण असंच फिरून येऊयात तिथे थोडं. ए भाई तुम्ही दोघी आम्ही ना मस्त खेळत होतो मी आणि बाबू, आणि इधर देखो कांड हो गया, लागलं माझ्या बहुत जोर से लग गया. इच्छा पण लागलं काय, इच्छा तलवार लागली. क्या बोला तूने? आता आम्ही थोडंसं बाहेर असं तिकडे फिरतो, ठीक आहे. आणि मस्त खूप छान क्लायमेट झालं आणि थंडी वाजते ना, खूपच जास्त थंडी वाजते. आणि इकडे कांड पण झाला लागलं माझ्या. खेळता खेळता असंच होतं माझं, मी खूप अनलकी आहे. तर तुम्ही फक्त क्लायमेट बघा, काय सुंदर झाले ना. वाव खूप छान दिसते. हायवे आहे, कल्याण मुरबाड हायवे. तुम्ही या आमच्या फार्म हाऊसवर आणि इकडे बघू शकता क्लायमेट तर खूप छान. मला मी एक बात सांगू, नहीं. अशी गोष्ट आहे की मी तुम्हाला एक सांगते, जाऊ दे नाही सांगत. क्या बोला क्या बोला? आणि गाइस ही ना नुसती पळते कॅमेरा बघून. नहीं इनको कुछ. हेलो गाइस बाय, अभी कुछ मत बोलना. अरे क्यों रे टिंगी दुकान. अच्छा लगता है ये, देखो अभी चलाएगा, गिरेगा तो तुम्हारा हड्डी पसली टूटेगा. बात तो सही है. आमच्या फार्म हाऊसचा इव्हिनिंग व्ह्यू. वाव सो ब्युटिफुल. मला माहिती आहे आम्ही आमच्या फार्म हाऊसवर आलोय आणि खूप थंडी पडली आहे. आणि माझी मम्मी बघा कशी इकडे भाकरी टाकते. बघा थंडीमध्ये बसून भाकरी करायची मज्जाच वेगळी, मस्त गरमागरम. बघू शकता तुम्ही किती सुंदर भाकरी करते माझी मम्मी. ये बड़ी अच्छी बात कही आप. माझ्या पप्पानी मस्त गरमागरम भजी आणलेत आणि ही बघा कशी खाते, हलकट. नुसती इकडे टाइमपास करायला आली आहे. इकडे बघू शकता इथे पचका झालेला आहे. नुसती टाइमपास मम्मीला नुसती त्रास द्यायला आली आहे. बघा येत तर काय नाही पण नुसतंच. चला गाईज बघा हिने बटाटा सोलायला घेतलाय व्हेज माणसांसाठी, व्हेज भाजी. हा आम्ही व्हेज आहोत कारण मार्गशीर्ष चालू आहे ना. अच्छा, मी नॉनव्हेज खाऊ उद्या. त्यांची मज्जा, आज व्हेज खाऊ आणि उद्या नॉनव्हेज खाऊ. आणि चला बटाटा सोलायचं काय दाखवते ना यार, रात्रीचं व्ह्यू दाखवते तुम्हाला फार्म हाऊसचं. इकडे बघू शकता तुमचं फार्म हाऊस. गाईस थंडीमध्ये ना बाहेर यायला खूप मज्जा येते. आणि इकडे हिची शेकोटी चालू आहे. तर ही शेकोटी नाही आहे गाईस, आमची चूल पेटली आहे ती. मम्मीने इथेच भाकरी बनवते त्यामुळे. आणि इकडे मसाले घेतले, बघू इकडे बघ. इकडे आम्ही हुरडा पार्टी करायला घेतले आणि आमचा हुरडा जास्तच काळा झाला गाईस. असू दे तरी पण खाऊ आम्ही. असंच असतं हुरडा. तू गप्प बस, तुझ्यासारखाच काळा झालाय तो हुरडा. हुरडा एवढा करपलाय की खूप काळा झालाय. आणि या हुरड्यासारखी एक मुलगी दिसते, तुम्हाला दाखवते एकदम काळी. ही बघा सेम हुरडा. गजब बेइज्जती है. गाईज इकडे आमच्या पोरांनी हुरडा खायला सुरुवात केली आहे. गाईज इकडे अंडा भरण्याची नवीन ट्रिक काढली आहे आमच्या पप्पांनी. बघू शकता गाईज या पोरीने आमची शेकोटी विजवलेली आहे. तुम्ही बघू शकता खिरसे पेटावं लागतंय. पेटव लवकर. इधर देखो, खुशी तो देखो. गाईज आमची शेकोटी बघा
आणि इकडे आमची ही पोरगी बघा. गाईज झोप आली आहे मला. गाईज आमच्या पोरीला झोप आली आहे, पण आम्ही झोपणार नाही आहेत. आम्हाला रात्रभर इथे शेकत बसायचंय आणि फार्म हाऊसवर आलोय ना, मग इकडे खूप घरी तर रोजच झोपतो ना आपण. घरी आपण रोज झोपतो नाही का ग? हो ना, बोल ना. आणि आम्हाला घरी बिबट्या बघायचे म्हणून आम्ही जागे राहणार आहोत. आवाज कमी कर. गाईज इथे नुसते रील्स बिल्स लावतात ह्या पोरी. आमची शेकोटी काय नुसती विजत आहे आणि इकडे बघू शकता किती थंडी पडली आमच्याकडे. दिसणार तर नाहीये थंडी. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. खूप थंडी आहे म्हणून आम्ही इकडे बसलो, मस्त जेवलो आणि बसलो. आमची शेकोटीला नुसती विजते गाईज. पेटली बाई. गाईज खूप थंडी आहे इकडे. गाईज ही पोरगी मला मागाशी बोलत होती की इकडे बिबट्या वगैरे आला आपल्याकडे. हा तर आपण कुठे पालायचं? मी रूम मध्ये जायला ना टाकून या. पण गाईज आम्ही आमच्या रूम मध्ये जाऊ. तिकडे बघा आमचे रूम्स आहेत, आम्ही तिकडे जाऊ. घरी तर नाही जाऊ शकत, घर आमचं इकडे थोडं लांब आहे. पण मी वेट करते कधी बिबट्या येतो आणि मी कधी पळून जाते. गाईज आमची पोरगी जरा जास्त शुद्ध बोलते, समजून घ्या. शहरातली सिटी गर्ल. सिटीमध्ये राहतो ना गाईज आम्ही, म्हणून. आणि तुम्हाला तर माहिती आम्ही सिटीमध्ये राहतो. सो आमची शेकोटी नुसती विजते गाईज. पण आमची शेकोटी बघा एवढी छोटी आहे. तुमच्याकडे बिबट्या आला आहे का? खूप आमच्या एरियामध्ये आला, बट आमच्या इकडे नाही आला. आला तर कुठे पालायचा काय माहिती. आमचे पप्पा आलेले आहेत आता, बाहेर गेलेले. बाहेर म्हणजे गेट लावायला गेलेले. नाही तिकडे आमच्या पप्पाला खूप थंडी वाजली म्हणून आमचे पप्पा जोरात धावत गेलेले आहेत. खूप थंडी. आम्ही ते बसले म्हणून आमच्या तिकडे नसते थंडी. बर्फ ही बघा काय बोलते. ती मुलगी नुसती लाजते आमची. नाही तुम्हाला एक सांगते, आमच्या तिकडे म्हणजे आमच्या घर आहे ना आमच्या गावामध्ये हे सॉरी आपण मगाशी सिटीमध्ये बोललो ना, त्यांना समजेल आपण गावामध्ये. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? हायवेचा आवाज येतो बघ ना. गाईस हायवेला ना काय माहिती कोणाचे भांडणं वगैरे होतात. पोलीस आमची पोरगी बोलते जोरात बोल. पोलीस आमची पोरगी शुद्ध मारायला जाते, पण मध्ये मध्ये गावठी निघून जाते. पोलीसच बोलतात. काय आमची शेकोटी काय पेटत नाहीये आणि खूप दूर लागतं. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले, दुःखाचे अश्रू. बसली पण बघा ना कशी, त्याच्या पायानं शेक लागतो. त्यामध्ये कसला तरी आवाज येतो इकडे. गाईस बिबट्या तो नाही आया ना. गाईस इकडे वेगळीच हसती. गाईस आमची हसी म्हणजे देखो कितनी अच्छी है. क्यूटी ओय ओय क्यूटी. काय कशी वाटते गाईस. ही बघा किती छोटी आहे. हो थांबायच्या गरमात लो. काय मला ये लड़की यूपी बिहार से आई है महाराष्ट्र. देखो कितनी क्यूट है. हाँ ये देखो इधर देखो मॅजिक. तिला ती घाबरेल ग. भारी है ना गाइस. ये लड़की ना यूपी बिहार से आई है. हंसते बारी मतलब हमारे यहाँ ही रहती है वो. हंसते हो कितनी बारी. इसकी स्माइल तो देखो गाइस. कम से कम कितने साल की होगी बेटा ये? एक मुलगी माझ्याकडे येत नाही काय माहिती, मला घाबरते वाटतं ही. बेटी मैंने तेरे को क्या किया है? ए बेटी काहे का बेटी? किसका बेटी? उसको मैंने क्या किया है? वो मुझसे तुमको डरती है, तुम्हारी आंखें देखो. वैष्णवी मला घाबरते. इसका नाम वैष्णवी है. वैशू नाम भी अच्छा. वैशू. तर गाईज आता आम्ही चाललो झोपायला, कारण का खूप रात्र झाले. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि याचा पार्ट 2 पण येणार आहे, तर तुम्ही नक्कीच तो बघा. बाय.